सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज चना रेसिपी करतोय मी। हा चना काल रात्री भिजवला होता। आज सकाळी मी कुकरमधनं 2 शिट्ट्या काढून घेतल्या। हा बघा मऊ झालं आहे मस्तपैकी। सोबत सामान आहे, कोथिंबीर आहे, ओवा जिरा पूड आहे, मिरची, लसूण, अद्रक, त्यानंतर तांदळाचं पीठ आणि रवा। तर चला सुरू करूया रेसिपी फटाफट। आधी आपल्याला हा चना आणि अद्रक, लसूण, मिरची यांची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधनं। बघत राहा अकूज किचन। चना मी मिक्सरच्या भांड्यात काढला आहे। आता हे अद्रक, लसूण, मिरची टाकून घेऊया आणि यांची बारीक पेस्ट करून घेऊया। बघताय आपण मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आहे। यात आपल्याला आता हळद, किंचित तिखट, धना पावडर आणि आपले सगळे पिठं ॲड करून घ्यायचेत। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स बघताय आपलं पीठ चांगलं आता भिजून झालेलं आहे। ह्याला आपण 10 मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊ। नंतर त्याचे बारीक बारीक असे क्यूब्स करून घेऊया। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स बघताय मी त्या पिठाचे असे बारीक स्क्वेअर असे क्यूब करून घेतलेले आहेत। आता आपण यांना डीप फ्राय करून घेऊया। बघत राहा अकूज किचन। बघताय फ्रेंड्स मी कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम झालं का ते बघूया। हो, तेल गरम झाले। आपण आता डीप फ्राय करून घेऊया। बघत राहा अकूज किचन। चना रेसिपी, चना चाट। मस्त खा आणि स्वस्त राहा। फ्रेंड्स फायनली आपली चना चाट रेसिपी रेडी टू ईट। एकदा नक्की करून बघा। घरातल्या सगळ्यांना आवडेल, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतला। नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया। नक्की या, मी आपली वाट बघतोय। खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार। बघत राहा अकूज किचन। थँक्यू।